एका तळ्याच्या काठावर एक झाड आहे, झाडावर कबूतर बसलंय आणि तळ्याच्या पाण्यामध्ये मुंगी पडलेली आहे। ती मुंगी जीवन वाचवण्यासाठी खरं तर हालचाल करते, कष्ट घेते, पण तिला पर्याय नसतो म्हणून झाडावर बसलेलं कबूतर पान तोडतं, ते पाण्यात टाकतं, त्या पानावर मुंगी बसते आणि वाऱ्याच्या हेलकाव्याने ते पान कडेला येतं, कडेला आलेलं पान त्या मातीशी कनेक्ट होतं आणि ती मुंगी मातीवर चालून जाते, तिचा जीव वाचतो। झाडाच्या बुंद्याखाली ती मुंगी थांबते आणि तेवढ्यात एक शिकारी येतो आणि तो शिकारी त्या कबुतरावर नेम धरतो। ज्या मुंगीचा जीव कबुतराने वाचवला त्या कबुतराचा जीव धोक्यात आहे हे मुंगीच्या लक्षात येतं आणि मुंगी त्या पारध्याच्या शिकाऱ्याच्या पायाला चावा घेते आणि शिकाऱ्याचा नेम चुकतो, कबूतर वाचतं। ही गोष्ट आपण सगळ्यांनी इथपर्यंत ऐकली आहे, पण गोष्टीची दुसरी बाजू आहे आणि ते वास्तव आहे। दुसरी बाजू अशी आहे की झाडावर बसणारा कबूतर म्हणताय सारखी सारखी मुंगी पाण्यात पडणार आहे, तिला किती वेळा वाचवायचं आहे, म्हणून कबूतर आता पान तोडत नाही, ते पान पाण्यात पडत नाही। पाण्यात पडलेली मुंगी त्या पानावर बसत नाही, वाऱ्यानं पान हेलकावं खात नाही, मुंगी कडेला येत नाही, मुंगीचा जीव वाचत नाही, मुंगी उलट त्या पाण्यात डुबून मरून जाते। पण पारधी मात्र येतो आणि त्या कबुतरावर नेम धरतो। कबुतरावर पारध्यानं नेम धरला। पूर्वीच्या काळी कबुतरानं जीव वाचवला म्हणून त्याला वाचवणारी मुंगी जिवंत होती, आताची मुंगी मात्र मेलेली आहे। पारध्याचा नेम अचूक बसतो, त्याच्या पायाला चावायला मुंगी जिवंत नसते। पारध्याच्या नेमानं बाण त्या कबुतराच्या छातीत घुसतो, कबूतर मरून जातं, खाली पडतं। मुंगीही मेली, कबूतरही मेलं, झाड मात्र रडत आहे। झाड का रडत आहे? झाड याच्यासाठी रडतंय त्याला मुंगी मेल्याचं दुःख नाही, त्याला कबूतर मेल्याचं दुःख नाही, परोपकाराची भावनाच मेली याचं दुःख त्याला जास्त आहे। आणि ज्यांना परोपकार कळाला, ज्यांना माणसाच्या वेदना कळल्या, ज्यांना आपल्यासारखीच दुसरी माणसं संवेदनशील आहेत आणि त्यांना संवेदना आहे, त्यांचे दुःख आहे, त्यांच्या समस्या आहे, त्यांच्या अडचणी आहे, हे ज्या ज्या माणसांना जाणवलं त्या माणसांनी समाजासाठी काम केलं, त्या माणसाने त्या माणसांच्या अस्तित्वासाठी काम केलं, त्या माणसाने त्या माणसाच्या स्वाभिमानासाठी काम केलं, एकूणच मानव जातीसाठी काम केलं। अशा मानव जातीसाठी काम करणाऱ्या या देशातल्या एका राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। आणि शिवाजी महाराजांचा इतिहास का ऐकायचा आणि का आपण समजून घ्यायचा यासाठी सुद्धा महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। खरं तर प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं होत असं नाही आणि म्हणून म्हटलं जातं ख्वाब भले ही टूटते हैं, ख्वाब भले ही टूटते हैं, मगर हौसले जिंदा हो, अपना हौसला इतना रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो, मुश्किलें भी शर्मिंदा हो। म्हणजे संकट आपल्या वाट्याला येतच राहतात। शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना एक राजा ज्याने आपलं अस्तित्व निर्माण केलं, एक राजा ज्याने आपलं नेतृत्व जगाला दाखवलं, एक राजा ज्याचं कर्तृत्व पाहून आजही आपल्याला प्रेरणा मिळते, एक असा राजा की जगामध्ये त्या उंचीचा राजा सापडत नाही, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे। आणि म्हणून आम्हाला शिवाजी महाराज समजून घेताना नेमक्या कोणत्या अंगाने समजून घेतले पाहिजे असा माझ्या डोक्यात जेव्हा विचार येतो ना, तेव्हा एक प्रसंग इतिहासातला जो औरंगजेबाचा आहे पण तो किती महत्वाचा आहे याच्यावर मला वाटतं प्रकाश टाकणं महत्वाचं आहे। आपल्या माणसाचं कौतुक कोणीही करतो, हो, मित्राचं कौतुक कोणीही करेल, आपल्या आईवडिलांचं कौतुक कोणीही करेल, अलीकडे तेही आपल्याला जमत नाही अशी आपली अवस्था आहे। पण कट्टर शत्रू असणारा औरंगजेब शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतो हे जेव्हा तुमच्या ऐकण्यात, वाचण्यात आणि अभ्यासात येतं ना, तेव्हा कळतं माझा राजा किती मोठा आहे, माझा राजा किती उंचीचा आहे, माझ्या राजाने जगाला काय दिलं। त्या औरंगजेबाचा जो सरदार दख्खन मध्ये यायचा, दक्षिणेत यायचा, तो प्रत्येक सरदार अपयश घेऊन माघारी जायचा। मग फतेह खान असू द्या, नामदार खान असू द्या, रहमत खान असू द्या, मुनव्वर खान असू द्या, सय्यद मुनव्वर असू द्या, कोणताही जो जसवंत सिंग असू द्या, शाहिस्ता खान असू द्या, इनामदार खान असू द्या, ही सगळी जी सरदार, जे सुभेदार, जे कट्टर नामचीन योद्धे होते ते दख्खन मध्ये यायचे, औरंगजेब त्यांना पाठवायचा आणि ते सगळे पुन्हा माघारी परतायचे। औरंगजेबाला कळायचं नाही आता काय करावं, हा शिवाजी नावाचा राजा एवढं शौर्य, एवढं धैर्य, एवढं धाडस, एवढं साहस, एवढा पराक्रम या राजाकडे येतो कसा, हा प्रश्न त्याला पडायचा। आणि त्यानं
परत अपेश होऊन आलेल्या सगळ्या सरदारांना बोलवलं, सगळ्या सुभेदारांना बोलवलं, सगळ्या वजीरांना बोलवलं, सगळे नामचीन योद्धे सगळ्यांना बोलवलं आणि त्यांचा दरबार भरवला. आणि दरबार भरवल्यानंतर मात्र चिडलेला औरंगजेब त्या सगळ्यांना सांगतोय, काय सांगतोय? त्याच्या बाजूला त्याचा शहजादा, त्याची मुलं आहे आणि त्यांना उद्देशून तो सांगतोय, ये सब फिजूल है शहजादे, ये सब फिजूल है. जंगे जो तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाला ये महाबदौलत क्या देख रहा है? हमारी आंखों के सामने शिवाजी ने अपनी सल्तनत की तामीर बना दी है. हमारी लाखों की फौज अब सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दी है उसने. ये है हमारे मामूजान अमीर उमराव नवाब मालिक आजम शाइस्ता खां साहब. सबसे शर्मनाक बात यह है कि शिवाजी ने इनके महल पर छापा डाला और इनके छक्के छुड़ा दिए. तकदीर के सिकंदर थे, इसलिए जान बच गई, सिर्फ 3 ही उंगलियां खोनी पड़ी. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार बहादुर शिवाजी. सूरत आए थे लेकिन दुम दमाकर भाग गए. यह है जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों की मार की जक इन्होंने छाती पर नहीं अपने पीठ पर खाई है. यह है मैदान छोड़ने वाले बेताज लश्कर होकर भी कारतलब खा. यह है नामदार खा, यह है रहमत खा, यह है महाराज मुंशी राणा, यह है संपत मुनव्वर खा. तमाम सारगे राजपूत, बुंदेल, मुगल, पठान, तुर्क, कजाकी, उज्बेकी, हबशी और फिरंगी फंद फौज वाले, लेकिन शिवाजी ने सबको शिकस्त दी और हमारी खबरों को मिट्टी में मिला दिया. तोबा तोबा, ये क्यों कैसे फतह हासिल करता है शिवाजी? हमारे पास गोला बारूद है, खाना खजाना, तोपखाना, हाथी घोड़े सब है, शिवाजी के पास नहीं है. फिर भी उसे फतह हासिल होती है. तुम जैसे सूबेदार शिवाजी को कभी नहीं समझ पाओगे. क्यों? इश्क, शराब, औरत, नाच गाना और मोहब्बत में गिरफ्तार हुए बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं सकते. ये शिवा मजबूत किले बनाए हैं उसने, जग बहरे की तामीर की है उसने, अपनी हौसला बढ़ाई है उसने, फौज बढ़ाई है, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले जमीर के लोग बनाए हैं उसने. हमने शिवाजी के सूबेदारों को लाखों की जागीर का लालच दिखाया, लेकिन शिवाजी के खुदार खिदमतदारों ने खुद को कभी बिकने नहीं दिया. वो बिकते नहीं, वो थकते नहीं, वो रुकते नहीं और वो झुकते भी नहीं. शिवाजी चालाक है, मक्कार है, मगरूर है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. वो इज्जत करता है दुश्मनों की मस्जिद की, कलाम मजहब और औरत फकीरों की. तभी तो उसकी इज्जत और शौहरत 4 मीनार की बुलंद तरह सूरज आसमान को छू रही है. खुश नसीब हूं मैं, मुझे दुश्मन भी मिला तो शिवा जैसा शहजादे. अगर हुकूमत करनी है तो शिवा का चाल चलन सीखो, शिवा का चाल चलन सीखो, शिवा का चाल चलन सीखो. औरंगजेबाला वाटतं आपल्या सरदारांनी, आपल्या सेनापतींनी, आपल्या योद्ध्यांनी, आपल्या मुलांनी शिवाजी महाराजांसारखं जगावं, शिवाजी महाराजांसारखं वागावं. आम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलो, महाराष्ट्रात राहतो, मग शिवाजी महाराजांचे कोणते तरी गुण आमच्याकडे आले पाहिजे की नाही, हा विचार आपण करायला शिकलं पाहिजे. यासाठी शिवविचारांची जयंती, यासाठी शिवाजी महाराजांचं कर्तृत्व. आणि म्हणून म्हटलं जातं कुलवंत, शिलवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, कृतिवंत, आचारवंत, विचारवंत, ज्ञानवंत, विद्यावंत, आज्ञावंत, बळवंत, बुद्धिवंत, प्रतिभावंत, सामर्थ्यवंत, चारित्र्यवंत, मूर्तिमंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज.
राजांचं वेगळे आहे, पण आपण उत्तर लिहिण्यापुरतं, सांगण्यापुरतं, परीक्षेपुरतच अभ्यास करत असतो. हा सगळा अभ्यास आपल्या जीवनात उपयोगी पडू शकतो हा युवक म्हणून, विद्यार्थी म्हणून आपल्या डोक्यात कधी येत नाही. आणि मग शिवाजी महाराजांची उदाहरणं लक्षात येतात. साधं गोष्ट आहे, सावळ्या तांडेल नावाचा शिवाजी महाराजांचा एक किल्लेदार होता आणि सावळ्याला एका किल्ल्यावर किल्लेदारीची जबाबदारी दिली आणि त्याला नियम सांगितले गेले. त्याने ऐकलेला आणि त्याने पाठ केलेला नियम. सावळ्या नावाचा शिवाजी महाराजांचा किल्लेदार, तो किल्लेदार त्याने पहिला नियम समजून घेतला. तो नियम असा होता, सकाळ झाली की किल्ल्याचा दरवाजा उघडायचा, घराचा दरवाजा उघडायचा आणि संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की बंद करायचा. आणि शिवाजी महाराजांनी आदेश दिले होते की रात्री कधीही घराचा दरवाजा उघडायचा नाही, कारण शत्रू रात्री हमला करू शकतो हे सावळ्याला माहिती आहे. रात्र सुरू झाली, 10 वाजले, 11 वाजले आणि अचानक घोड्यांच्या टापांच्या पावलांचा आवाज येऊ लागला. सावळा इकडे तिकडे पाहू लागला, सावध झाला, पाठीवरची ढाल हातात घेतली, कमरेची तलवार हातात घेतली आणि सावळ्या सावध होऊन आता शत्रूचा वेध घ्यायचा असं विचार करतोय. आणि तेवढ्यात घोडा धावत धावत टापांच्या पावलाचा आवाज अजून वाढतोय, घोडा जवळ येतोय आणि किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येतोय, प्रवेशद्वारापर्यंत येतोय. आणि सावळ्यानं पाहिलं, घोड्यावर बसलेला कोणीतरी सरदार म्हणतोय, मला किल्ल्यात प्रवेश करायचा आहे. सावळ्या तांडेल शिवाजी महाराजांचा नियम काय आहे हे त्याला माहिती आहे. तो म्हणतो, माझ्या राजाने जे नियम घालून दिले ते मी कधीच मोडणार नाही. मग तो सरदार म्हणतो, मला तुझ्याशी युद्ध करावं लागेल, तुला मारावं लागेल आणि मग आज जावं लागेल. त्यावेळेस सावळ्या सांगतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण या गडाचा दरवाजा अंधारात रात्री मी कधीही उघडू देणार नाही. सरदार खाली उतरतो, दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. शेवटी सरदार कंटाळतो आणि म्हणतो, मला शिवाजी महाराजांनी साथ बोलवले. तरी सुद्धा सावळ्या सांगतो, शिवाजी राजांनी जरी बोलवलं असलं आणि खुद्द शिवाजी राजा जरी आला ना तरी सुद्धा नियम मोडला जाणार नाही. त्या सरदाराला शेवटी मागं फिरावं लागतं. दुसऱ्या दिवशी दरबार भरवला जातो. शिवाजी महाराज सांगतात, सावळ्याला बोलवून आणा. सावळ्याला बोलवलं जातं आणि सावळ्या तांडेल दरबारात येतो, राजांना मुजरा करतो आणि राजे म्हणतात, रात्री 12 वाजता किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर खुद्द शिवाजी महाराज आले होते आणि शिवाजी महाराजांसाठी तू किल्ल्याचा दरवाजा उघडला नाही, बोल तुला आता काय शिक्षा करायची. सावळ्या तांडेल सांगतोय, राजे, जोपर्यंत या जीवात जीव आहे ना तोपर्यंत कुठलाही नियम तोडला जाणार नाही, कुठलाही नियम मोडला जाणार नाही. राजे हातातलं सोन्याचं कड काढतात आणि त्या सावळ्या तांडेलच्या हातात घालतात, मनगटात घालतात आणि सांगतात, सावळ्या, तुझ्यासारखा नियम पाळणारा किल्लेदार जोपर्यंत या स्वराज्यात जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या स्वराज्याला अजिबात धक्का नाही आणि कुठली भीती नाही. नियम पाळले की काम फत्य होतं हे शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पण आम्ही मात्र अलीकडची तरुण पिढी, अलीकडचे प्रशासन, अलीकडच्या कोणत्याही क्षेत्रातली माणसं नियमांना कधीही धाब्यावर बसवतात हे सांगता येत नाही. शिवचरित्रातून आपले नियम, आपली शिस्त आपण पाळायची असते, हा महत्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून महापुरुषांची चरित्र समजून घेतली पाहिजे. मला कधीतरी वाटतं, मी जर एखाद्याला आता इथं विचारलं, जरा उभा राहा आणि मला सांग की शिवरायांची उंची किती, मग मुलं म्हणतील 6 फूट, 6.5 फूट. पण मला ती उंची नको आहे. मला शिवाजी राजांच्या कर्तृत्वाची उंची किती आहे हे अपेक्षित आहे. मग कुणी म्हणेल, सर कर्तृत्वाची उंची मोजायची कशी, त्याचं काही प्रमाण आहे का, त्याची काही फुटपट्टी आहे का, त्याची काही मीटरपट्टी आहे का. कर्तृत्वाची उंची मोजण्याचं कुठलंही परिमाण कोणत्याही देशात आणि जगात उपलब्ध नाही. पण मला जे अभ्यासातून सापडलं ते तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. महापुरुषाची उंची मोजायची कशी असं जर तुमच्या लक्षात आलं तर त्या महापुरुषाच्या कर्तृत्वाची उंची मोजताना आपण विचार केला पाहिजे. आणि त्याचं परिमाण असं आहे, ज्या महापुरुषानं, ज्या महामानवानं, ज्या माणसानं, ज्या कर्तृत्वशाली माणसानं स्वतःला या समाजासाठी खोल गाडून घेतलं, पण ज्या महापुरुषानं स्वतःला अधिकाधिक खोल गाडून घेतलं तो अधिकाधिक उंच असतो, हे त्याचं परिमाण आहे. म्हणजे ज्याचं योगदान जास्त, ज्याचं समर्पण जास्त, त्याची उंची जास्त. हे
महापुरुषांची उंची मोजण्याचं परिमाण आहे आणि त्याचा विचार आपण या वयात केला पाहिजे। या वयात आपल्या डोक्यात अनेक विचार येतात, खूप विचार येतात, नको ते विचार येतात। 3 दिवसापूर्वी अण्णासाहेब मगर कॉलेज हडपसर या ठिकाणी माझं व्याख्यान होतं, म्हणून समोर बसलेल्या एका मुलाला मी म्हटलं की तुझ्या मोबाईल मध्ये जरा एवढं शूटिंग कर। तो म्हटलं सर कसं काय? मी म्हटलं मोबाईल मध्ये शूटिंग कर म्हणजे कसं काय? तो म्हटलं सर याच्या स्पेस नाहीये। मला माहितीये 64 GB चे मोबाईल होते, नंतर 120 128 आले, 256 आले, 512 आले, 1 TB आले। हा 1 TB चा मोबाईल आहे, म्हणजे आता आपल्या मोबाईलची स्पेस वाढलेली आहे। मग मी त्याला विचारलं तुझ्या मोबाईलची स्पेस किती आहे? तो म्हटला 512 आहे। फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता कॉमर्सचा, त्याला मी विचारलं तुझ्या मोबाईलची स्पेस किती आहे, किती जीबीचा मोबाईल आहे? तो म्हटला 512 512 GB आहे। मी म्हटलं त्याच्यात जागा नाही? तो म्हटला नाही। मी त्याला म्हटलं तुला आता शूटिंग करावं लागेल। तो म्हटला याच्यातलं काहीतरी डिलीट करावं लागेल, तेव्हा याच्यात जागा तयार होईल। मी म्हटलो कर, आणि त्याने डिलीट करायला सुरुवात केली। त्याचं काय डिलीट काय चाललंय ते मला माहित नाही, पण तो डिलीट करत होता आणि मी त्याला 2 मिनिटांनी म्हटलं काय डिलीट केलं? तो म्हटला जे कामाचं नाही, जे उपयोगाचं नाही ते मी डिलीट केलंय। मी त्याला एकच म्हटलो जे उपयोगाचं नव्हतं, जे कामाचं नव्हतं ते तू सेव्ह कशाला केलं होतं? हा माझा पहिला प्रश्न होता। आपल्या प्रत्येकाला सुद्धा माझा हाच प्रश्न आहे, जे कामाचं नाही, जे उपयोगाचं नाही, ते भविष्यात आपल्या दृष्टीनं महत्वाचं नाही, ते आपल्या डोक्यात येतं कसं? म्हणून हे डोकं म्हणजे जणू स्पेस मोबाईलची असं आपण समजूया, आणि या डोक्यात जे साठवायचंय ना ते भविष्यात पुढे जाण्यासाठी, आयुष्यात आपल्याला यश मिळवण्यासाठी, आयुष्यात करिअर करण्यासाठी आणि आयुष्यात आनंदाने समाधानाने जगण्यासाठी ह्या गरजेच्या गोष्टी आहे त्या इथं साठवल्या पाहिजे। आणि म्हणून ही व्याख्यानं त्यासाठी आहे, हे चांगले विचार देण्यासाठी, चांगले विचार आत्मसात करण्यासाठी, महामानव समजून घेण्यासाठी, महामानवाने कोणत्या विचारानं इथल्या माणसांसाठी काम केलं हे लक्षात घेण्यासाठी, ते साठवण्याचं काम आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात होणं ही काळाची गरज आहे आणि हे मला महत्वाचं वाटतं। म्हणून आपण जे काही आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे। ते काही मनोरंजन नाही, ते फक्त 1 तास 2 तास आपल्याला कुठेतरी बसवायचं म्हणून नाही, तर ते आपल्या उपयोगाचं कसं आहे याची जाणीव आपल्या मनात आली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक योजना राबवल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजना राबवताना आजच्या प्रत्येक कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, शाळा असेल, शासन असेल, प्रशासन असेल, कंपनी असेल, काही असू द्या, संस्था असू द्या, त्या प्रत्येकासाठी शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं एक नवा नियम मी शोधलेला आहे आणि तो तुम्हाला सांगणं फार महत्वाचं आहे। तो नियम असा आहे, योजना भान ठेवून तयार करायचा। कोणतीही योजना, कोणताही उपक्रम हा भान ठेवून तयार करायचा आणि बेभान होऊन तो अंमलात आणायचा, हे त्यातलं महत्वाची बाब आहे। आपल्याकडे बेभान होऊन योजना तयार केल्या जातात आणि कोणतेही भान न ठेवता त्या कृतीत आणल्या जातात। याचा अर्थ कोणतीही योजना जर यशस्वी करायची असेल तर ते डोकं जाग्यावर ठेवून तयार केली पाहिजे, भान ठेवून ती निर्माण झाली पाहिजे आणि ती राबवताना मात्र ज्यांच्यासाठी ती तयार केली आहे ती बेभान होऊन राबवली पाहिजे, त्याशिवाय त्या योजनेचा लाभ आपल्या सारख्यांना होत नाही। हे शिवाजी महाराजांचं तंत्र आहे। असे कितीतरी तंत्र आहे की जे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेले आहे, पण आपण ते तंत्र समजून घेत नाही। आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आणि काम थांबवतो, याच्या पुढे आपण कधी काही काम करत नाही। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जय घेताना जेवढा अभिमान वाटतो ना, तेवढाच अभिमान त्यांचे गुण घेताना आणि ते गुण कृतीत आणताना वाटला पाहिजे। त्याचं नाव खरी शिवजयंती। शिवजयंती म्हणजे फोटो घ्यायचा, स्मारक घ्यायचं, प्रतिमा घ्यायची, फुलं 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 व्हायची। फुलांची सजावट म्हणजे जयंती नाही, त्या महापुरुषाच्या विचारांची राजवट ही कृतीत आणायची, तयार करायची, यासाठी जयंती आहे। आणि म्हणून ही जयंती आपल्या लक्षात आली पाहिजे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, आम्ही इथल्या मातृभूमीवर प्रेम करतो, आम्ही इथल्या महामानवांवर प्रेम करतो असं मी म्हणतोय। तुमच्या डोक्यात काय मला माहित नाही, तुमच्या डोक्यात प्रेमाची व्याख्या वेगळी आहे। तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्ही त्या प्रेमाचा अर्थ लावता। हे मी अत्यंत सावधपणे, धाडसाने आणि महत्वाचं बोलतोय।
शिवाजी महाराजांनी प्रेम केलं, पण शिवाजी महाराजांचं प्रेम त्यांच्या ध्येयावर होतं, त्यांच्या स्वराज्यावर होतं, त्यांच्या योजनांवर होतं, इथल्या रयतेवर होतं. ही महत्वाची बाब आहे. तुम्ही ज्यांचं ज्यांचं नाव आज आदर्श अधिकारी म्हणून घेता त्यांना सुद्धा जाऊन भेटा आणि त्यांना विचारा, तुम्ही प्रेम केलं का? ते म्हणतात हो, आम्ही प्रेम केलं, ते आमच्या ध्येयावर, आमच्या करिअरवर केलं, म्हणून या पदांवर आम्ही बसलेलो आहे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. वय बाजूला ठेवू, शिक्षण महत्वाचं आहे त्याचा विचार करू, पण शिक्षण कशासाठी आपण घेतोय? आयुष्यात कुठेतरी आपल्याला यशाच्या ठिकाणी पोहोचायचं आहे, यासाठी आम्ही शिक्षण घेतो ना. मग शिक्षण घेताना ज्या चांगल्या गोष्टी आहे त्या गोळ्या करण्याऐवजी ज्या गोष्टींचा आपल्या आयुष्यात उपयोग नाही, ज्या गोष्टी आपल्याला करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या नाही, त्या गोष्टींकडे आपण आकर्षित का होतो? हा माझा प्रश्न आहे. आणि शिवविचारांच्या निमित्तानं या प्रश्नांना वाचा फोडणे आणि या प्रश्नांचा सखोल विचार करून जे प्रश्न आवश्यक आहे त्या प्रश्नांची दिशा लक्षात घेणं, यासाठी व्याख्यान असतात. व्याख्यान म्हणजे मनोरंजन नाही, व्याख्यान म्हणजे चिंतन असतं, पण असं चिंतन ज्यातून चैतन्य निर्माण व्हावं, असं चिंतन. म्हणून ते चैतन्य आपल्याला निर्माण करायचं आहे, तो आनंद. बघा, कोणतीही गोष्ट एखाद्याने, आता मी जर मुलांना विचारलो काय तुला घ्यायचं, तो म्हणतो मोबाईल घ्यायचा, पण एवढ्यावर तो सांगत नाही, तो म्हणतो ऍपलचाच मोबाईल घ्यायचा. कितीतरी मुलं आपल्या पालकांशी भांडताना दिसतात की मला ऍपलचा मोबाईल घ्यायचा आहे. पालक म्हणतात अरे आपली ती परिस्थिती नाहीये, तू कामाला लागला की मग पैसे कमव आणि घे. पण मुलं ऐकत नाही. कितीतरी मुलं असे आहेत, मला बाईक हीच पाहिजे, याच कंपनीची ही रायडर स्पोर्ट्स बाईक पाहिजे तरच मी कॉलेजला जाईल. अशा मुलांचं स्वप्न हे यशस्वी होणं दिसत नाही. त्यांना फक्त भौतिक गोष्टीमध्ये सुख आहे असं वाटतं. सुख आणि समाधान यामध्ये फरक आहे. शिवाजी महाराजांकडे सगळी सुख होती. त्यांचे वडील जहागीरदार होते, सरदार होते, सुभेदार होते, त्यांना जे हवं ते घरात बसून मिळणार होतं. पण शिवाजी महाराजांनी त्याचा विचार कधीच केला नाही.